गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमधला वाद विकोपाला. विधिमंडळाच्या लॉबीत आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी. विधिमंडळाच्या लॉबीतल्या राड्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांची दिलगिरी. पडळकरांनी केली चंद्रशेखर बावनकुळेंसोबत चर्चा. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांकडनं मुख्यमंत्र्यांची भेट. पडळकरांच्या कार्यकर्त्यांवरती कारवाईची केली मागणी. विधानभवनाच्या लॉबीत घडलेली हाणामारीची घटना चुकीची. राड्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी कारवाई करावी. मुख्यमंत्र्यांचं विधान. विधानभवनाच्या लॉबीत झालेल्या राड्याची विधानसभा अध्यक्षांकडनं गंभीर दखल. विधानभवनातल्या पोलिसांकडनं मागितला अहवाल. उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. त्रिभाषा सूत्र आणि विरोधी पक्षनेते पदासंदर्भात चर्चा. हिंदीची सक्ती हवी कशाला हे पुस्तक ठाकरेंकडनं फडणवीसांना भेट. भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरेंवर कारवाईसाठी शिवसेना आक्रमक. विधानसभा अध्यक्ष निर्णय घेण्याची शक्यता. तर दम असल्यास कारवाई करून दाखवा, आदित्यांचं आव्हान. महाविकास आघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार. जनसुरक्षा विधेयकावरती स्वाक्षरी करू नका अशी विनंती करणार. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडनं उद्धव ठाकरेंची भेट. विधानसभेमध्ये पेनड्राईव्ह दाखवत नाना पटोलेंकडनं हनी ट्रॅपचा मुद्दा उपस्थित. हनी ट्रॅप प्रकरणी सरकार गंभीर नसल्याचा आरोप. तर आपल्याला कुणालाही ब्लॅकमेल करायचं नसल्याचंही वक्तव्य. राईट टू रिप्लायवरनं विधानसभेत तुफान राडा. आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीच नाहीत, आम्हाला सरकारकडनं उत्तरं हवी. हातवारे केल्यानंतर भास्कर जाधवांसह आदित्य ठाकरे आक्रमक. दिनो मोरियानं तोंड उघडलं तर अनेकांचा मोरिया होईल. मिठी नदी घोटाळ्याच्या मुद्द्यावरनं एकनाथ शिंदेंचा खोचक टोला. बुमरेंच्या चालकाच्या नावावरती 500 कोटींची 8.5 एकरांची जमीन. नियम डावलून जमीन घेतल्याचा इम्तियाज जलील यांचा आरोप. चौकशीची मागणी. परभणीमध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला. जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवलं. दरम्यान महामार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात आली. जळगावच्या जामनेरमधील प्रकाशचंद्र जैन बहुउद्देशीय संस्थेनं शासनाची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. बोगस बांधकाम परवाने आणि बनावट कृषी दाखले वापरून ही फसवणूक करण्यात आली. दरम्यान प्रकाशचंद्र जैन बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व वैद्यकीय संस्थांमध्ये प्रवेश तात्काळ थांबवण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिले. चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगणा सीमेवरच्या 14 गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना स्वतःच्या हक्काचा महसूल अभिलेख तयार होण्याच्या मार्गावर तो आहे आणि मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर या संदर्भात प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होणार. परभणीमध्ये व्यापाऱ्यांनी जनावरांच्या बाजाराकडे पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान लक्ष घालण्याची मागणी जी ती शेतकऱ्यांनी सरकारकडे केली. चिपळूण तालुक्यातील मराठी शाळांना गळती लागली. जवळपास 45 गळत्या शाळांमुळे मनसे आक्रमक झाली. 15 दिवसात शाळांची दुरुस्ती न झाल्यास मनसेनं आंदोलनाचा इशारा दिला. कर्जत तालुक्यातील मिरजगावपासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या तिखी गावात बिबट्याचं दर्शन झालं आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. बुलढाण्यातील रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांचं नर्स गैरहजर असल्यानं रुग्णांची मोठी हेळसांड होते. सरकारी रुग्णालयात डॉक्टर नसल्यानं रुग्णांना नाईलाजानं खासगी डॉक्टरांकडे जावं लागत असल्यानं आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. गोंदिया जिल्ह्यातील जवळपास 17,000 शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहिल्यात आणि गोंदिया जिल्ह्याची 12 लाख क्विंटल वाढीव उद्दिष्टाची मागणी होती. मात्र शासकीय केंद्रांवर खरेदी थांबवल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. नाशिकमध्ये शिवभोजन योजनेत लाखोंचा घोटाळा झाल्याचं उघड झालंय. एकाच लाभार्थ्याचा फोटो वापरून अनुदान नाटल्याचा प्रकार समोर आलाय. जिल्हा पुरवठा विभागाकडून तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली.
रायगडच्या मुंबई गोवा महामार्गावरील पादचारी पुलावर दारू पिऊन बाटल्या टाकत असल्याचं समोर आलं आणि त्यामुळे तळीरामांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. गंगाखेड तालुक्यातील खोकलेवाडी इथल्या मुख्याध्यापकानं शाळेतच मद्यप्राशन करत असताना त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर या मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ते तोलवापाडा दरम्यान रस्ता मंजूर होऊनही काम सुरू न झाल्यानं ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना धोकादायक प्रवास करावा लागतो. रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली, मात्र तरीही प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. बुलढाण्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील युवा शेतकरी पुरस्कारप्राप्त कैलास नागरे यांनी आत्महत्या केली आणि यावेळी त्यांच्या पत्नीनं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत मुख्यमंत्र्यांनी मुलांचं पालकत्व स्वीकारावं अशी मागणी केली. पालकत्व न स्वीकारल्यास 21 जुलैपासून अन्नत्याग आंदोलनाचा इशारा देण्यात आला. टाळ मृदुंगाच्या गजरात श्री ग्रंथ गजानन महाराजांची पालखी परतीच्या मार्गावर आहे. गजानन महाराजांची पालखी बीडमध्ये दाखल झाली असता छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत झालं आणि यावेळी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ये रे पैसा 3 या मराठी सिनेमाच्या सर्व कलाकारांनी साई दरबारी उपस्थिती लावत साईबाबांचं दर्शन घेतलं आणि यावेळी निर्माते अमेय खोपकर, दिग्दर्शक संजय जाधव, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव आणि तेजस्वरी पंडित यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. राजापूर तालुक्यातील तारळ गावात मागील काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची बोंब आहे, तर पावसातही नळाला पाणी येत नसल्यानं संतप्त ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायतीलाच टाळे ठोकण्याचा इशारा दिला. नांदेड शहरातील आसना परिसरात 3 तरुणांनी एका महिलेसोबत अश्लील वर्तन करत तिला शिवीगाळ करत दुचाकीला धडक देत पळ काढलाय आणि या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांवर गुन्हा दाखल करत त्यांची दुचाकी जप्त केली. शिर्डीत शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनी परत मिळवण्याकरता अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू. यावेळी हतबल झालेल्या शेतकऱ्यांची अकारी पडीत जमिनीसाठी मंत्री विखे पाटील यांच्यासह राज्यपालांची भेट घेत गाऱ्हाणं घातलंय. पावसाळी अधिवेशनानंतर नागपूर अधिवेशनाची तारीख ठरली. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिवाळी अधिवेशनाबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता या अधिवेशनाचं लवकरच म्हणजे उद्या या अधिवेशनाचा अंतिम आठवडा यानुसार शेवटचा दिवस आहे. पण पुढल्या आता हिवाळी अधिवेशनाची तारीख जी आहे ती ठरवण्यात आलेली आहे. पावसाळी अधिवेशनानंतर नागपूर अधिवेशनाची तारीख ठरली आणि विधिमंडळाचं नागपूरमधील हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिवाळी अधिवेशनाबाबत निर्णय घेण्यात आला. नागपूरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले, यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. गोसेखुर्द धरणाचं बॅकवॉटर आणि अतिवृष्टीनंतर निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीचा भंडाऱ्यातील गावांना चांगलाच फटका बसलाय. मात्र गणेशपूर, बेला आणि भोजापूर या 3 गावांना पूरबाधितांच्या पुनर्वसनाच्या यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप करत पूरबाधित पुनर्वसनाच्या मागणीकरता एकवटले. घनसावंगीत झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. मागील 20 दिवसात जालन्यात पावसानं पाठ फिरवली होती, मात्र पावसाच्या पुनरागमनानं सर्वांनाच दिलासा मिळाला. जालन्यातील घनसावंगी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय. सोयाबीनसह कापूस पीक पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हताश झाला. बीड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं जोर धरला. मुसळधार पावसामुळे माजलगाव तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं. बीडच्या सिरसाळा ते रामवाडी पोहनेर पर्यायी पूल पावसात वाहून गेला आणि यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद झालाय. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी पूल तात्काळ बांधून द्यावा अशी मागणी केली जाते. मनमाडजवळ असलेला ऐतिहासिक अंकाई किल्ल्याचं सध्या सौंदर्य खुललंय. पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात विराजमान झालेला हा किल्ला पर्यटकांसह ट्रेकर्ससाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. पुण्यातील भिडे पूल बंद असल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. भिडे पूल बंद असल्यानं वाहतूक कोंडीने पुणेकर त्रस्त झाले. त्यामुळे तातडीनं हा पूल सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली. तुळजापुरात सरकारी अधिकाऱ्यांना व्हीआयपी दर्शन, 500 खैरात वाटण्यात आली. गेल्या 2 महिन्यात 886 अधिकाऱ्यांनी निशुल्क दर्शन घेतलंय. सामान्य भाविक देवीच्या दर्शनासाठी रांगेमध्ये उभं राहून त्रस्त झाले.
लातूर जिल्ह्याच्या उदगीर इथं विविध मागण्यांसाठी उदगीर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी या प्रमुख मागणीसह लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये द्यावेत, निराधार अपंगांना अनुदान वाटप करावं, बेरोजगारांना 10,000 अनुदान द्यावं, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। सांगलीमध्ये शक्तीपीठ मोजणी विरोधात शेतकऱ्यांनी बोंब मारो आंदोलन केलं। सलग चौथ्या दिवशी शेतकऱ्यांनी जमीन मोजणीला विरोध केला, तर शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। लातूरच्या देवणी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी भीक मागू आंदोलन केले। गेल्या 10 महिन्यांपासून रखडलेलं वेतन देण्याची मागणी करण्यात आली। अमरावतीमध्ये जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीकरता काँग्रेसनं आंदोलन केलं। यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली।